न्यूज मध्ये आपले सर स्वागत आहे। आज मी सिल्लोडवरून बोलत आहे। सिल्लोड तहसील कार्यालय अंतर्गत आपण इथं पाहिलं तर सिल्लोड तालुक्यातील शिवण्या गावातील इथं महिला मंडळ आणि हे बंधू इथं आलेला आहे। यांची मागणी आहे, स्मशानभूमीचा प्रश्न आहे। हे तहसील शिवणावाडीचे काही महिला मंडळ आहे, काही शिवण्याचे आहे आणि यांची मागणी एवढीच आहे की स्मशानभूमीबद्दल यांचं काहीतरी म्हणणं आहे। हे सिल्लोड शहराचे तहसीलदार साहेब शेख हारून साहेब नायब साहेबाची वाट पाहत आहे। साहेब काही कुठंतरी दौऱ्यावर गेलेले आहे। यांचं म्हणणं काय नेमकं यांच्याकडून जाणून घेऊया। भैया, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार भैया, आपलं नाव काय? उकाजी रामदास बोटकर, शिवण्याचे तुम्ही? बरं बोटकर साहेब, काय नेमकी अडचण काय? आम्हाला अंत्यविधीसाठी जागा नाही आहे। अच्छा. आणि जे तिथं अंत्यविधी करण्यासाठी जागा आहे ती सरकारी जागा आहे, त्याच्यावर सर्जेराव ढेपलेने यांनी कब्जा केलेला आहे। आणि त्या साहेबांना सांगितलं की तिथे तू माल पेरू नको, तो तरी पण तो त्या जागेवर माल पेरत आहे। आणि आम्हाला काल अंत्यविधीला अडचण आलेली आहे, त्यांना जातीवाचक आम्हाला शिवीगाळ केलेली आहे। शिवीगाळ केली? हो। तुम्ही काही तक्रार दिली पोलीस? आम्ही अजिंठा पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो होतो, तर नायब तहसीलदार साहेब तिथे आले होते। आम्हाला आज त्यांनी इथे बोलवलं होतं, आम्ही ते आलो। तहसीलदार साहेब इथे 2 वाजेपासून नाही आहे, ते म्हणे आम्ही दौऱ्यावर गेलेलो आहे म्हणे बाहेर। निवडणूक छत्रपती संभाजीनगरचे महानगरपालिकेची निवडणूक, त्याच्यामध्ये ते थोडं कर्मचारी नाही आहे साहेब, थोडं दौऱ्यावर आहे। आल्यावर तुमचं महिला मंडळाचं काय म्हणणं राहील नेमकं? आम्हाला फक्त ती स्मशानभूमीसाठी ती जागा लागते बस, 161 गायरान जमीनची। गट नंबर आहे का? हां, गट नंबर 161 आहे। 161. हां, महिला मंडळ आपल्यासोबत। मावशी, काय नाव आहे तुमचं? सुभद्राबाई इंगळे. इंगळे आई, काय म्हणणं आहे तुमचं? आम्हाला स्मशानभूमी पाहिजे, आम्हाला स्मशानभूमी पाहिजे। तर आम्हाला स्मशानभूमीची अडचण आहे। बरं. आम्हाला स्मशानभूमी, गावातले लोक बी दिवरी राहिले निघा। हे शेल्लोडला आलो, तहसील ऑफिसला 3दा आलो, आता तिसरी चक्करी, तर ते बी कानावर घेत नाही। हाव म्हणते आणि आम्हाला भेटतच नाही। आमदार साहेबाकडे गेलो होते की स्थानिक? आमदार साहेबाकडे नाही गेलो अजून, इटीस येतो आम्ही। पोलीस आमदार साहेब काय बोलले? होऊन जाईल ना काम, तर त्याला कमीत कमी 6 वर्ष होते। बरं, ठीक. जास्ती दिवस झाले, मग आम्हाला अडचण येते। माझ्या भावाचं पिरीत सुद्धा आम्ही नाल्यात नेलं खाली, अंत्यविधी तिथे केली, तिथे केली नाल्यात। तर त्यानं आम्हाला जागा नाही दिली, ते सर्जेराव ढेपले ना तुम्हाला जागा नाही दिली? नाही, खाली गेलो नाल्यामध्ये। नाल्यामध्ये माझ्या भावाची पिरीत जाळी, तिथे केला इद्दी मार्ग। आणि आता काल पण आम्हाला अडचण आली, आमच्या सगळ्या महिलाला लोटू लागले ते। अच्छा. हा, सगळ्या महिलाला लोटू लागले, मग आम्ही महिलांना बी लोटला आणि तिथेच पिरीत जाळलं वर। हारून साहेब म्हणे नायब तहसीलदार करून देतो म्हणे, बोलले ना तुम्हाला काल तसं? हा, त्यांनाच बोलवलं आम्हाला इथे आज तहसीलदार। तुमचं काय नाव आहे मावशी? सांगा, नाव सांगा फक्त. सविता सोनोने. बरं. तुमचं? कांताबाई सोनोने. तुम्ही पुरे शिवण्याचेच आहे का शिवणावाडीचे? वागीरा फाट्यावरले शिवना, वागीरा फाटा. बरं. हे इथं जे सिल्लोड तालुक्यातील शिवना जे एक बहुचर्चित गाव आहे, माजी आमदाराचं सुद्धा गाव आहे। आणि इथं हे महिला मंडळ आलेलं आहे, पुरुष मंडळ आलेलं आहे। यांचं स्मशानभूमीचं जे प्रश्न आहे, जे नायब साहेब असेल सिल्लोडचे आपले शेख हारून साहेब यांनी म्हणलं की मी आल्यावर मार्गी लावून देतं। यांचे महिला मंडळ इथं तळ ठोकून बसलेले आहे, यांची आंदोलन करत आहे। एक तहसीलदार साहेबांनी यांचे सहकार्य करा, ह्या वाहिनीमार्फत एवढीच आपण विनंती करू साहेबांना की ह्या महिला मंडळांचं जे बी काम असेल स्मशानभूमीचं ते मार्गी लावा। मी पुन्हा येईल, आपलं चालू घडामोडी आपल्या चॅनल पाहत राहा। जय जय महाराष्ट्र. काय झालं होतं नेमकं? हो का? अच्छा. डेपले ना? बरं. गरीब परिस्थिती। नमस्कार, बोला भैया. मी योगेश पंडित बोलतो. बरं पंडित साहेब, आम्हाला बहुत अडचण आहे. बरं. काय झालं नेमकं? डेपले साहेबांनी मारहाण केली? हा, ढेपले साहेबांना मारहाण केली, एका बैला 7-8 टचे पडले। तहसीलदार साहेबांना आम्हाला आश्वासन दिलं, तुम्ही सकाळी 11 वाजेपर्यंत इथं या। आम्ही इथं आलेलो आहे, आता 6:30 वाजले, आतापर्यंत ते अजून येत नाही आहे। बरं. आल्यावर आता 3 वेळेस त्यानं आम्हाला इथं बोलवलं। इतके जाऊन आम्ही 4-5 वर्ष इथं लढत आहोत, तरी आज पण हे काम करत नाही सगळे कर्मचारी। ते त्याचं नाव सांगतं, ते त्याचं नाव सांगतं, हे दबावाखाली सगळे कामं चालले। शहर तहसील कार्यालय अंतर्गत शिवनावाडी येथून आलेले स्मशानभूमीकरता बोटकर समाज असेल, सोनोने असेल, हिंगळे समाज असेल, हे
स्मशानभूमीकरता यांचं आंदोलन सुरू आहे. हारून साहेब नायब तहसीलदार साहेबाची वाट इथं हे पाहत आहे. यांचं काम साहेबांनी मार्गी लावा. आदिवासी लोक आहे, आदिवासी समाज आहे, अनुसूचित जमातीचे लोक आहे. हे एस टीमध्ये मोडतात यांना. आणि जे बी तिथं असतात अजून समाज